एकीकडे भारताने पाकिस्तान विरोधात कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे। त्यामध्ये आता जगातल्या काही बलाढ्य देशांनी भारतासोबत असल्याची ग्वाही दिली आहे। दहशतवाद विरोधी लढाईत भारताला कुणाची साथ मिळू शकते बघूया। दहशतवाद विरोधात भारतासोबत बलाढ्य देश। रशिया आणि अमेरिकेची भारताला साथ। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा मोदींना फोन। ट्रम्प प्रशासन मदत करेल, अमेरिकेचं आश्वासन। दहशतवादाविरोधात निर्णायक लढाई छेडण्याच्या तयारीत सध्या भारत आहे। यात भारताला जगातील 2 महासत्तांची साथ मिळणार आहे। रशिया आणि अमेरिकेनं या दहशतवाद विरोधी लढाईत आपण भारतासोबत असल्याचं आश्वस्त केलंय। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा मोदींना फोन आला होता। फोनवरून दहशतवाद विरोधी लढाईला पाठिंबा असल्याचं पुतीन यांनी आश्वासन दिलंय। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा पुतीन यांनी निषेध नोंदवला। तसंच निष्पाप लोकांचा जीव गेल्याबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला। पाकिस्तानला धडा शिकवण्याचे ही सूचक संकेत पुतीन यांनी या फोन कॉलवर दिले। दहशतवादी त्यांना मदत करणाऱ्यांना कायद्याच्या कक्षेत आणावं लागेल असं पुतीन म्हणाले। रशिया आणि अमेरिकेसारखे बलाढ्य देश भारतासोबत उभे राहणार असल्यानं आता पाकिस्तानची पाचावर धारण बसली असणार। 1971 चे युद्ध असो, 99 असो, 2016 किंवा 2019, ज्या वेळेस भारताच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न निर्माण झाले त्यावेळेस रशिया हा नेहमीच भारताच्या बाजूने उभा राहिला। आज घडीला सुद्धा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भाषण करून सरळ दहशतवादाविरुद्ध रशियाचा पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे। शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून, डिप्लोमॅटिक सपोर्टच्या माध्यमातून, इंटेलिजन्स शेअरिंगच्या माध्यमातून रशिया हा पूर्णपणे भारताच्या बाजूने उभा राहणार आहे असाच सरळ संदेश रशियानं भारताला दिलेला आहे। एका बाजूला रशिया, दुसऱ्या बाजूला अमेरिका, फ्रान्स यासारखे महत्त्वाचे देश हे भारताच्या बाजूने दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये असल्यामुळे भविष्यामध्ये भारत तर निर्णायक लष्करी कारवाई करेलच, पण डिप्लोमॅटिकली आंतरराष्ट्रीय स्तरावर या मोठ्या राष्ट्रांचा सपोर्ट भारताला नक्कीच महत्त्वाचा ठरू शकेल। दुसरीकडे काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर अमेरिकन हाऊस स्पीकर जॉन्सन यांनीही मोठं विधान केलंय। भारताला दहशतवादाविरुद्ध उभं राहावं लागेल, आम्ही त्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी शक्य ते सर्व करू। ट्रम्प प्रशासन दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताला ऊर्जा आणि संसाधनांसह मदत करेल असं जॉन्सन म्हणाले। Critically important relationship for us, and such a large population and such an important country, and India has to stand against terrorism there as well. We'll do everything we can in the U.S. to support those efforts, and I think that's all part of this relationship as it develops. The Trump administration clearly understands the importance of that relationship and clearly understands the importance of the threat of terrorism. And so I think if that threat is increased, I think you'll see the administration, my belief is that they will focus more energy and resources and time to help assist with that. आधी पुतीन आणि आता अमेरिकन संसदेच्या प्रवक्त्यांचं वक्तव्य यामुळे रशिया, अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांची साथ भारताला मिळणार आहे। याचा भारताला फायदा होईल असं जाणकार सांगतायत। प्रत्येक वेळा जेव्हा भारताला जरूर पडली आहे, रशियाने आपली साथ दिली आहे आणि आपण हे रेसिप्रोकेट पण केलं होतं जेव्हा युक्रेन रशिया युद्ध झालं होतं। त्याच्यामुळे रशियाला माहिती आहे की भारताची स्थिती काय आहे आणि रशियाने ओपनली म्हणणं की आम्ही भारताबरोबर आहेत आणि तसंच अमेरिकेने ओपनली म्हणणं की आम्ही भारताबरोबर आहेत आणि आतंकवादाचा आपण नाक ठेचलंच पाहिजे। आणि आपण पाहतोय की आता IMF ची मीटिंग पण होणार आहे, IMF ची मीटिंग पण झाली आहे आणि आपल्याला लवकरच कळेल की IMF किती रिस्ट्रिक्शन करतं। आपल्या फायनान्स मिनिस्टरनी पण पुन्हा FATF कडे धाव केली आहे आणि सांगितलं आहे की पाकिस्तानला FATF च्या अंतर्गत पण कोंडी करायला पाहिजे। भारताने पाकिस्तान विरोधात शड्डू ठोकले। भारतीय देखील मॉकड्रिलच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी तयार होत आहेत। अशा तणावाच्या स्थितीत मोठमोठे देश भारताच्या पाठीशी उभे आहेत, हीच भविष्यात भारतासाठी मोठी ताकद ठरेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।